मुंबईत पाऊस पडतो आणि काही तासांच्या मुसळधार पावसानंतर रस्त्यांवर पाणी साचतं. ट्रॅफिक मंदावतो, लोकांचा रोजचा प्रवास विस्कळीत होतो. काही भागांमध्ये घरं, दुकानं आणि रस्त्यांवर परिणाम होतो आणि परिस्थिती गंभीर असेल तर रेल्वे सर्व्हिसेस आणि पब्लिक ट्रान्सपोर्टवरही परिणाम होऊ शकतो. पण मुंबईच्या या समस्येकडे फक्त पावसाची समस्या म्हणून पाहिलं तर चित्र पूर्ण होत नाही. कारण खरा प्रश्न आहे तो म्हणजे एवढ्या मोठ्या शहरात पडणारं पाणी आपण किती प्रभावीपणे मॅनेज करतो. मुंबईला दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस मिळतो आणि शहरात स्टॉर्म वॉटर ड्रेनेज सिस्टम तयार करण्यात आली आहे. या व्यवस्थेमध्ये ड्रेन्स, नाले, पंपिंग स्टेशन्स आणि समुद्र तसेच क्रीक्सकडे जाणारे आउटफॉल्स यांचा समावेश होतो. सामान्य परिस्थितीत पावसाचं अतिरिक्त पाणी या नेटवर्कमधून शहराबाहेर नेलं जातं. पण जेव्हा कमी वेळात अत्यंत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो तेव्हा ड्रेनेज सिस्टीमवर अचानक मोठा दबाव येतो आणि त्याच वेळी हाई टाईड असेल तर काही आउटफॉल्समधून पाण्याचा डिस्चार्ज अधिक कठीण होऊ शकतो. त्यामुळे काही लो लाईंग एरियाजमध्ये वॉटर लॉगिंगचा धोका वाढतो. म्हणून मुंबईमध्ये फ्लडिंग समजून घेताना फक्त किती पाऊस पडला हा एकच प्रश्न पुरेसा नाही. पावसाची इंटेन्सिटी, ड्रेनेज कॅपॅसिटी, टाईड कंडिशन्स, पंपिंग अरेंजमेंट, स्थानिक भूगोल आणि त्या भागातील जमीन पाणी शोषून घेण्याची क्षमता हे अनेक फॅक्टर्स एकत्र काम करतात आणि यापैकी अनेक गोष्टी एकाच वेळी प्रतिकूल झाल्या तर काही तासांचा मुसळधार पाऊस नागरिकांसाठी मोठ्या अडचणीत बदलू शकतो. या समस्येचा पहिला परिणाम सामान्य नागरिकांच्या रोजच्या जीवनावर होतो. एखाद्या मुख्य रस्त्यावर पाणी साचलं तर ऑफिस, कॉलेज किंवा कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. बसेस, टॅक्सीज आणि प्रायव्हेट व्हेकलचा वेग कमी होऊ शकतो. काही भागांमध्ये दुकानदार आणि छोट्या व्यवसायांवर परिणाम होऊ शकतो. आणि मुंबईच्या वॉटर सिक्युरिटीकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. शहराची ड्रिंकिंग वॉटर डिमांड मोठी आहे आणि भविष्यात पॉप्युलेशन ग्रोथ, क्लायमेट व्हेरिएबिलिटी आणि बदलत्या रेनफॉल पॅटर्न्समुळे वॉटर मॅनेजमेंट आणखी महत्त्वाचं होऊ शकतं. त्यामुळे वॉटर कन्झर्वेशन, रिसायकलिंग, योग्य ट्रीटमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायबल वॉटर सोर्सेस यावरही सातत्याने काम करणं आवश्यक आहे. म्हणजेच मुंबईसमोर दोन वेगवेगळे पण जोडलेले प्रश्न आहेत. पाऊस जास्त झाला तर शहरात पाणी साचू नये आणि पाऊस कमी झाला तर शहराला पाण्याची कमतरता भासू नये. हीच मुंबईच्या अर्बन वॉटर मॅनेजमेंट समोरची मोठी चॅलेंज आहे. म्हणून पुढच्या वेळी मुंबईच्या रस्त्यावर पाणी साचलेलं पाहिलं तर फक्त एवढा पाऊस का पडला याचा विचार करू नका. त्याऐवजी विचार करा, हे पाणी कुठून आलं, ते कुठे ड्रेन झालं, फ्लड रिस्क कमी करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर किती तयार आहे आणि योग्य ठिकाणी या पाण्याचा काही भाग कॅप्चर किंवा रियूज करता येतो का. कारण मुंबईचा प्रश्न पाऊस थांबवण्याचा नाही, पाऊस थांबवणं कोणाच्याही हातात नाही. खरा प्रश्न आहे पावसासोबत जगणाऱ्या या प्रचंड शहराची ड्रेनेज, वॉटर स्टोरेज, फ्लड मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग व्यवस्था आपण किती सक्षम बनवू शकतो. माइंडफ्युल महाराष्ट्र समजून घ्या. फक्त बातम्या ऐकू नका, बातमीचा अर्थ समजून घ्या. पण योग्य बिल्डिंग्स, इन्स्टिट्यूशन्स आणि इतर सुटेबल लोकेशन्समध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळे काही पाणी कॅप्चर करता येऊ शकतं, ग्राउंड वॉटर रिचार्ज करता येऊ शकतं आणि काही ठिकाणी नॉन पोर्टेबल पर्पसेससाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे रिअल टाईम मॉनिटरिंग. आज रेनफॉल डेटा, ऑटोमॅटिक रेन गेजेस, सेन्सर्स, डिजिटल मॅप्स आणि अन्य मॉनिटरिंग सिस्टम्सच्या मदतीने पावसाची इंटेन्सिटी आणि काही ठिकाणचं वॉटर लॉगिंग अधिक वेगाने ट्रॅक करता येतं. पण फक्त डेटा गोळा करून उपयोग नाही. त्या इन्फॉर्मेशनचा उपयोग फील्ड टीम्स, ट्रॅफिक अथॉरिटीज, इमर्जन्सी सर्व्हिसेस आणि नागरिकांना योग्य वेळी माहिती देण्यासाठी झाला पाहिजे. चौथा मुद्दा म्हणजे रेनफॉल आणि हाय टाईड यांचा एकत्र विचार. मुंबई समुद्रकिनारी वसलेलं शहर असल्यामुळे काही परिस्थितींमध्ये हाय टाईडमुळे स्टॉर्म वॉटर आउटफॉल्समधून पाण्याचा डिस्चार्ज अधिक कठीण होऊ शकतो. त्यामुळे फ्युचर प्लॅनिंग करताना रेनफॉल इंटेन्सिटी सोबत टाईड कंडिशन्सचाही विचार करणं महत्त्वाचं आहे. पाचवा मुद्दा नागरिकांचा आहे. ड्रेन्समध्ये प्लास्टिक आणि कचरा टाकणं टाळणं. बिल्डिंगमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम असेल तर ते फंक्शनल ठेवणं, फ्लड प्रोन भागांबाबत स्थानिक प्रशासनाला माहिती देणं आणि पावसाच्या काळात ऑफिशियल वेदर आणि सिव्हिक अलर्ट्सकडे लक्ष देणं या छोट्या गोष्टीही महत्त्वाच्या ठरू शकतात. पण मुंबईचा फ्लड प्रॉब्लेम एका उपायाने संपणार नाही. फक्त ड्रेन्स वाढवून नाही, फक्त पंप्स वाढवून नाही, फक्त रेन वॉटर हार्वेस्टिंग करूनही नाही आणि फक्त नागरिकांना दोष देऊन तर अजिबात नाही. यासाठी इंटिग्रेटेड अर्बन वॉटर मॅनेजमेंटची गरज आहे. ड्रेनेज, पंपिंग, डिसिल्टिंग, फ्लड मॉनिटरिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, अर्बन प्लॅनिंग
आणि सिटीजन पार्टिसिपेशन या सगळ्यांचा एकत्रित विचार करावा लागेल. आणि मुंबईच्या वॉटर सिक्युरिटीकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. शहराची ड्रिंकिंग वॉटर डिमांड मोठी आहे आणि भविष्यात पॉप्युलेशन ग्रोथ, क्लायमेट व्हेरिएबिलिटी आणि बदलत्या रेनफॉल पॅटर्न्समुळे वॉटर मॅनेजमेंट आणखी महत्त्वाचं होऊ शकतं. त्यामुळे वॉटर कन्झर्वेशन, रिसायकलिंग, योग्य ट्रीटमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायबल वॉटर सोर्सेस यावरही सातत्याने काम करणं आवश्यक आहे. म्हणजेच मुंबईसमोर दोन वेगवेगळे पण जोडलेले प्रश्न आहेत. पाऊस जास्त झाला तर शहरात पाणी साचू नये आणि पाऊस कमी झाला तर शहराला पाण्याची कमतरता भासू नये. हीच मुंबईच्या अर्बन वॉटर मॅनेजमेंट समोरची मोठी चॅलेंज आहे. म्हणून पुढच्या वेळी मुंबईच्या रस्त्यावर पाणी साचलेलं पाहिलं तर फक्त एवढा पाऊस का पडला याचा विचार करू नका. त्याऐवजी विचार करा, हे पाणी कुठून आलं, ते कुठे ड्रेन झालं, फ्लड रिस्क कमी करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर किती तयार आहे आणि योग्य ठिकाणी या पाण्याचा काही भाग कॅप्चर किंवा रियूज करता येतो का. कारण मुंबईचा प्रश्न पाऊस थांबवण्याचा नाही, पाऊस थांबवणं कोणाच्याही हातात नाही. खरा प्रश्न आहे पावसासोबत जगणाऱ्या या प्रचंड शहराची ड्रेनेज, वॉटर स्टोरेज, फ्लड मॅनेजमेंट आणि प्लॅनिंग व्यवस्था आपण किती सक्षम बनवू शकतो. माइंड फ्यूल महाराष्ट्र समजून घ्या. फक्त बातम्या ऐकू नका, बातमीचा अर्थ समजून घ्या.